भारत राष्ट्र हा देवी परंपरेने संपन्न व संस्कृतीने समृद्ध असा देश आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः या श्लोकात नारीची पूजनीयता स्पष्ट केली आहे. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात अशी भारतीयांची दृढ धारणा आहे. म्हणूनच भारतीय परंपरेत नारी ही शक्तीचे मूर्त स्वरूप मानली जाते. माता पार्वती, दुर्गा, अंबा, भवानी, अन्नपूर्णा, लक्ष्मी अशा विविध स्वरूपातून देवीचे पूजन केले जाते. गौरी पूजन हा असाच एक सण आहे जो भारतीय स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंना स्पर्श करतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गौरी पूजनानिमित्त आपण ह्या दिव्य सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. गौरी पूजन अथवा ज्येष्ठा गौरी पूजन हे हिंदू सनातन धर्मीयांच्या भाद्रपद मासातील एक अतिमहत्त्वपूर्ण व्रत समारंभ मानला जातो. महाराष्ट्र भूमीवरील उत्सव समृद्ध परंपरेत हाही एक मंगलोत्सव समाविष्ट असून स्त्री शक्तीच्या पूजनाचा हा पावन प्रसंग आहे. यास ज्येष्ठा गौरी पूजन असेही म्हटले जाते. हिंदू परंपरेनुसार पार्वती, उमा, अपर्णा, अंबाबाई या सर्वच रूपांनी पूज्य असणारी देवी म्हणजे गौरी. संस्कृत शब्द व्युत्पत्तीनुसार गौरी ही 8 वर्षीय, अनाघ्रात, पावन आणि कुमारी स्वरूपाची कन्या मानली जाते. गौरी या शब्दाचा अभिप्राय गोरेपणाशी निगडित असून हिमालय कन्या पार्वती हिचा उज्ज्वल गौरवर्ण यातून द्योतक ठरतो. भारतभूमीत सर्वत्र गौरी हीच पार्वती म्हणजेच शंकरपत्नी म्हणून आदरली जाते. भारतभर विखुरलेली शक्तिपीठे ही प्रत्यक्ष आदिशक्ती उमा पार्वतीचीच पवित्र स्थाने होत. शिवशक्ती या 2 शब्दांमध्ये भारतीय संस्कृतीचे सार संक्षिप्तपणे व्यक्त होते. शक्तीची नानाविध रूपे गौरी पार्वतीचेच एक दिव्य नाम म्हणजे महालक्ष्मी. महाराष्ट्राच्या गावागावात हीच देवी लक्ष्मी आई या नावाने सुप्रसिद्ध आणि सर्वार्थाने रूढ आहे. लक्ष्मी आईचे वाहन नंदी मानले जाते. इतर भारतीय उत्सवांप्रमाणे गौरी पूजनाशी संबंधित देखील एक अत्यंत प्रचलित आख्यायिका आहे. एकदा असुरांच्या अनिष्ट उपद्रवांनी त्रस्त होऊन सकल सती सुवासिनी स्त्रिया महालक्ष्मी गौरीच्या चरणी निवेदिता झाल्या. त्यांनी विनम्रतेने आपले सौभाग्य अखंड, अक्षय व अभंग राहावे अशी करुण विनवणी केली. स्त्रीभक्तीचा करुण स्वर ऐकून महालक्ष्मी गौरीने असुरांचा संहार करून धर्म, सत्य व सदाचाराचे रक्षण केले. तिच्या कृपा कटाक्षाने शरणागत स्त्रियांचे पतिरत्न तसेच भूमंडलीय जीवजंतू सर्व संपन्न झाले. देवीच्या प्रसादाने सर्वांगीण मंगल प्राप्त झाल्याने तेव्हापासून सकल स्त्री जातीने महालक्ष्मी गौरीचे पूजन आरंभिले व त्या पूजेतून सौभाग्य, समृद्धी व मंगलमय जीवनाची अखंड प्राप्ती होत आली. गौरी पूजन हे प्रामुख्याने स्त्रियांनी करावयाचे व्रत मानले जाते. या व्रतात गौरीचे स्वागत, स्थापना, पूजन व विसर्जन असे टप्पे असतात. स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या मांगल्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी व घरातील सुखसमृद्धीसाठी हे व्रत श्रद्धेने करतात. या व्रताद्वारे स्त्री शक्तीची आराधना होत असल्याने हे व्रत आध्यात्मिक व सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर महत्त्वपूर्ण ठरते. गौरी पूजन हा सण 3 दिवसांचा असतो. या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आणि पूजा पद्धती आहेत. पहिला दिवस गौरी आवाहन. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. त्यानंतर तिची विधिवत पूजा केली जाते. दुसरा दिवस गौरी पूजन. हा दिवस गौरी पूजनाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी गौरीला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. पुरणपोळी, लाडू, शंकरपाळी, अनारसे, करंज्या असे अनेक पदार्थ बनवून गौरीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. या दिवशी स्त्रिया एकत्र जमून गौरीची आरती, गाणी आणि विविध पारंपरिक खेळ खेळतात. गौरीचे महत्त्व आणि महात्म्य वाढवण्यासाठी हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. तिसरा दिवस गौरी विसर्जन. हा गौरी पूजनाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी गौरीला निरोप दिला जातो. गौरीची मूर्ती किंवा मुखवटा हलवून तिच्या विसर्जनाची तयारी केली जाते. विसर्जन करण्यापूर्वी तिला गोड पदार्थ आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून गौरीला निरोप दिला जातो. काही ठिकाणी नदी
तलाव किंवा घरच्या अंगणातच गौरीचे विसर्जन केले जाते. विसर्जन करताना ती आपल्या माहेरी सुख, शांती, समृद्धी आणि आशीर्वाद घेऊन परत जाईल अशी कामना केली जाते. गौरी पूजन केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या सणातून कुटुंबातील सदस्य, विशेषतः स्त्रिया, एकत्र येतात. नवीन पिढीला पारंपरिक मूल्ये व चालीरीतींची ओळख होते. हा सण भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या सामर्थ्याला आदरांजली अर्पण करतो. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.